हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी शशिकांत. मित्रांनो, आपण बघत आहोत तलाठी भरतीतील वेग वेळ अंतर या टॉपिकवर आलेले काही PYQ. तत्पूर्वी ही आपली तलाठी भरतीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, जिची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे विषय आपण कव्हर केलेले आहेत. फीस फक्त 999 रुपीज आणि व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षासाठी आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. कुठल्याही एक्झाम मध्ये वेळ वेग अंतर हा गोल्डन जुबली टॉपिक आहे. क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. इझी असेल, मीडियम असेल किंवा एकदम लेवल थोडीशी डिफिकल्ट पण असू शकते, पण याचा बेस एकच आहे. ज्याला बेस कळाला तो कुठल्याही लेवलला अटेम्प्ट करू शकतो. बाकी सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसच्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, सेशन PYQ आहे. आलेल्या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायचंय. खूप गोष्टी ज्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करायच्यात त्या आपण रेग्युलर क्लासमध्ये एक्सप्लेन करूयात. आता आपण सुरुवात करूया. मी क्वेश्चन्स असे घेतलेत की शिफ्ट वाईज क्वेश्चन घेतलेत, पण रिअरेंज केलेत, जेणेकरून लेवल 1, लेवल 2, लेवल 3 या टॉपिक पर्यंत आपण जाऊ शकतो. सुरुवातीला काय घेतलंय, एकदम सिंपल. 45 किलोमीटर प्रति आवर या वेगाने जाणारी एक रेल्वे गाडी 24 सेकंदात एक खांब ओलांडते. त्या रेल्वे गाडीचं लांबी किती असेल? ठीक आहे. फॉर्म्युला आपला डिश टीव्ही फिक्स आहे, जगजाहीर आहे. ठीक आहे. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलोसिटी. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही पद्धत त्याहीपेक्षा सोपी आहे. डिस्टन्स, टाइम, वेलोसिटी. ठीक आहे. जेव्हा मला डिस्टन्स काढायचंय, मी डिस्टन्सवर हात ठेवेल तर मला काय मिळेल? टाइम इंटू वेलोसिटी. जेव्हा मला टाइम काढायचा असेल तर मी टाइमवर हात ठेवेल तर मला डिस्टन्स भागिले वेलोसिटी मिळेल. आणि ज्या टाइमला मला वेलोसिटी काढायची असेल, ट्रेनची स्पीड काढायची असेल, तर मी वेलोसिटीला असा हात ठेवेल तर मला डिस्टन्स भागिले टाइम ही गोष्ट मिळून जाते. डायरेक्ट तुम्हाला या शेपमध्ये आपण जर फॉर्मॅट यूज केला तर आपल्याला व्हॅल्यूज काढता येतात. सो आपण या गोष्टीकडे जाऊयात आता यापुढे. डिस्टन्स, टाइम, वेलोसिटी. ठीक आहे मित्रांनो, काय दिले तुम्हाला? स्पीड दिलेली आहे, टाइम दिलेला आहे आणि लांबी विचारली आहे. ठीक आहे. लांबी कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे. हे काय आहे? किलोमीटर मध्ये आहे. हे काय आहे? सेकंड्स मध्ये आहे. तर मला काय करायचंय की याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे ना. फॉर्म्युला घेऊन टाकू आपण अगोदर. तुम्हाला विचारले काय? लांबी, म्हणजे हा डिस्टन्स विचारलाय. मी डिस्टन्सला क्लाइंब करेल तर मला टीव्ही मिळेल, टाइम इंटू वेलोसिटी. ठीक आहे. माझा टाइम किती आहे? 24 सेकंड. वेग आहे 45. आता मित्रांनो, मला किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. ठीक आहे. तर मी काय करेल, याला जी काही व्हॅल्यू आहे त्याला 5/18 ने मल्टिप्लाय करेल. आणि याचं वाईस वर्सा पण असतं की सपोज मला या 45 मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असं, तर मी हे जी व्हॅल्यू आहे याच्या उलट्या करेल. ठीक आहे. हे माझं किलोमीटर पर आवर आहे. आता एक लक्षात ठेवण्याची गोष्ट लक्षात ठेवा की 5/18, 18/5 हे कशाने कुठे यूज करायचे? जेव्हा मला किलोमीटर मधून किलोमीटर प्रति घंटा मीटर पर सेकंड करायचं असेल, म्हणजे मोठ्यातून छोट्यात जायचंय, किलोमीटर मधून मीटर मध्ये जायचंय, आवर मधून मला सेकंड मध्ये जायचंय, तर मला मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये जायचंय. तर ही छोटी वरती असली पाहिजे, ही छोटी डिजिट वरती असली पाहिजे. मोठ्या युनिट मधून छोट्या युनिट मध्ये जायचंय तर मला ही छोटी युनिट पुढे असायला पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा मला मीटर किलोमीटर करायचं असेल
म्हणजे मला छोट्यामधून मोठ्या युनिटमध्ये जायचंय, तर मोठा युनिट मी वरती ठेवेल. दोनच गोष्टी येतात, एक दोन वेळेस रिपीट करा, तुमचं इझी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. काय दिलंय तुम्हाला? टाइम दिलाय 24, डिस्टन्स दिलंय 45. कशात जायचंय तुम्हाला? मीटर मध्ये जायचंय. मीटर मध्ये जायचंय म्हणजे मोठ्यातून छोट्यात जायचंय. छोट्यात जायचंय, छोटं वरती. 5/18 असं घेतलं आपण. ठीक आहे. करा डिवाइड. ठीक आहे. किती आलं? ठीक आहे. चला, आता हा डिस्टन्स जो आहे तो मीटर मध्ये येईल. एक ट्रेन एका खांबाला 39 सेकंदात ओलांडते आणि 539 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 50 सेकंदात ओलांडते. त्या ट्रेनचा वेग किती? ठीक आहे. सेकंड, मीटर, मीटर काय हरकत नाही. ऑलरेडी आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यू शिफ्ट करूनच दिलेल्या आहेत. आपण असं बघूया, ही एक ट्रेन आहे. ठीक आहे. इथे एक खांब आहे, त्यानंतर एक प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? 539 मीटर. याची लांबी 0 असते आणि ट्रेनची लांबी x आहे. आपण असं गृहीत धरलेले आहे. ठीक आहे. सुरुवातीला ही ट्रेन कुठे चालली? या पोलला क्रॉस करेल. पोलला क्रॉस करणार म्हणजे काय आहे की ही ट्रेन, तर हे जे इंजिन आहे पूर्ण क्रॉस करून शेवटचा डबा राहील, तो क्रॉस होईपर्यंत म्हणजे ही ट्रेनची लांबी आहे. इथून तर इथपर्यंत हे कंप्लीट क्रॉस होईल, इथे येईल, त्या टाइमला हे आपल्याला काय होईल? ट्रेनची हे येऊन जाईल. तर काय येईल आपलं? डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलोसिटी. डिस्टन्स किती आहे? आता याचं तर डिस्टन्स 0च आहे, याला आपण कन्सिडर करणारच नाही. सो ट्रेनची लांबी म्हणजे x आहे आपला. आणि टाइम किती दिला तुम्हाला? जेव्हा पोलला ओलांडला 39 सेकंड. आणि वेलोसिटी किती दिलेली आहे माहित नाहीये, ती अशी पकडली आहे. ऑलरेडी सगळं मीटर मध्ये आहे, मी याला मीटर पर सेकंडच कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. सेकंड, या वेळेस, या कंडिशनच्या वेळेस ट्रेनची लांबी x आहे. ठीक आहे. आणि या प्लॅटफॉर्मची लांबी 539 मीटर आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स म्हणजे काय आहे? ट्रेनची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी बरोबर टाइम इंटू वेलोसिटी. टाइम किती आहे तुमचा? 50 सेकंड. आणि ही वेलोसिटी. आता इथे बघा, x ची किंमत किती आहे? 39v. ही x ची किंमत उतरली आणि मी इथे नेऊन ठेवून दिली. 39v अधिक 539 बरोबर 50v. v आणि v एका साईडला घेऊन जाऊ. ठीक आहे. तर 50v हा मायनस गेला. 39v बरोबर 539. हाला 11v बरोबर 539. v बरोबर 539 भागिले 11. 11 एका 11, 11 चौक 44, परत 9 आले. 11 9 99, 49. v बरोबर 49 मीटर पर सेकंड आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला विचारली सरासरी. आणि हा, जेव्हा जेव्हा सरासरीचा प्रॉब्लेम येईल, 2 वेग दिलेले असतील तुम्हाला. सरासरीचा प्रॉब्लेम येईल, 2 वेग दिलेले असतील आणि मध्ये काहीतरी XYZ अंतर दिलेलं असेल. आपल्याला वेगांची सरासरी काढा म्हणतंय, पण डिस्टर्ब करण्यासाठी किंवा डायव्हर्ट करण्यासाठी मध्येच काहीतरी खूप मोठ्या स्टोरी सांगत बसेल. आपण फोकस ठेवायचा फक्त वेगांवर. ठीक आहे. जेव्हा सरासरी म्हणतो, मला फक्त वेगांशी मतलब आहे.
4 किलोमीटर प्रति आवर आणि 20 किलोमीटर प्रति आवर. आणि याचं उत्तर पण काय दिलेलं आहे, किलोमीटर प्रति आवर. काही आपल्याला याच्यात म्हणजे कन्व्हर्जन करायची गरज नाहीये. ज्या टाइमला वेगांची सरासरी म्हटलं, फक्त वेगांवर कॉन्सन्ट्रेट करा आणि जे काही आन्सर येईल या 4 किलोमीटर प्रति आवर आणि 20 किलोमीटर प्रति आवर यांच्या मध्ये कुठेतरी ते आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, 4 पण नसेल पण 4 पेक्षा जास्त, 20 पण नसेल पण 20 पेक्षा कमी, यांच्या कुठेतरी हे आन्सर असायला पाहिजे. तर समजायचं की आपला आन्सर राईट आहे. काय दिलेले फॉर्म्युला तुमचा, वेगांची सरासरी 2xy x प्लस वाय. जगजाहीर फॉर्म्युला आहे, काही याच्यात लबाडी नाही, काही खोटं बोलणं नाहीये, फक्त व्हॅल्यूज ठेवून द्या. 2 × 4 × 20 भागिले x प्लस वाय 4 अधिक 20. ठीक आहे, यालाच काय लिहिणार आपण, 2 × 4 × 20 भागिले 24 6 3 20 भागिले 3 मीटर पर सेकंड. म्हणजे किती आहे, 6 पॉइंट परत 3 उरेल ना, 18 2 6.66 6.66 असं काहीतरी उत्तर येईल याचं. म्हणजे कुठे कुठे 4 किलोमीटर प्रति आवर आणि 20 किलोमीटर प्रति आवर, तर यांच्यामध्ये कुठेतरी काय आहे 6.6 किलोमीटर प्रति आवर आहे का याच्या दोघांमध्ये आला की सरासरी. म्हणजे हा 20 भागिले 3 जो आला होता ना, हे आपला आन्सर असणार आहे. आणि तेच 20 भागिले 3 म्हणजे किती आहे, 6.66 किलोमीटर प्रति आवर. तर सरासरी म्हणजे दोन वेगांच्या मधला वेग. जर एखाद्या व्यक्तीने 90 किलोमीटर अंतर 45 किलोमीटर आवर या वेगाने कापले, विचारले काय, सरळ सरळ मध्ये काय दिलं, स्टोरी. नको मला स्टोरी, आपण डायरेक्ट काय करणार, वेग घेणार. वेग काय आहेत आपल्याकडे, एक आहे 45 किलोमीटर आवर आणि 50 किलोमीटर प्रति आवर. सरासरी 45 × 50 दोन्ही गुणाकार भागिले 45 अधिक 50. ठीक आहे, चला करा. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, लक्ष द्या थोडंसं. करून दाखव. ठीक आहे, 2 × 45. ठीक आहे, 2 × 45 × 50 भागिले या दोघांची बेरीज किती आली तुमची, 5 आणि 9 95. ठीक आहे, एवढी आली बेरीज. 5 9 चा घेऊया, 5 1 5, 4 इकडे आले, 19 आला इथे. मग आता परत 18 × 50 भागिले 19. सिंप्लिफाय करा. आता 19 डिवाइड होत नाहीये, आन्सर समथिंग पॉइंट मध्येच येणार आहे तुमचं. ट्राय तर करा, आहे आपल्याकडे वेळ, ट्राय करा. काय करू शकता याच्यामध्ये, काही शॉर्ट फॉर्म आहे का याच्यामध्ये, काय करता येईल का शॉर्ट फॉर्म मध्ये.
ठीक आहे, असं पण करा. एकदम सिम्प्लिफाय करायचं असेल तुम्हाला तर बेस्ट तो पण आयडिया आहे. फाईव्ह टेनचा 5/19 ठीक आहे. 45 भागिले 19 तर 38. 19 एक 19, 19 दुनी 38. आता परत 7 राहिलेत तुमच्याकडे, 70 झाले. तर 2.19 परत किती राहतात तुमच्याकडे? 57 3 13 म्हणजे 130 समथिंग. परत 6च्या आसपास जाईल. आपण थांबूयात इथेच बघूया आता. 4.6 झाला, 4.6 आणि इथं समथिंग काहीतरी जास्त असेल इंटू 10 म्हणजे 4.6 आणि समथिंग जास्त असेल. इथे काय आला? हा 4.6 इंटू 10 जेव्हा करतो मी तर हा 46 होऊन जाईल. आणि समथिंग जास्त असल्यामुळे काय केलं की मी याला 6 पेक्षा पुढे काहीतरी एक आकडा आहे आणि तो 5 पेक्षा जास्त असेल असं गृहीत धरू आपण. तर तो इथे 7 करावा लागला आपल्याला. का तर आपण पुढे काय केलं 2.3 घेतलेला आहे, पुढे 6 आहेच, आपण तो घेतला नाही. एखादं टिपिकल होऊन जाईल त्याच्यामध्ये. आपल्याला सिंपल आन्सर काढायचंय म्हणून 2.3 वर थांबलो आपण. पण 2.36 समथिंग आहे. तर 2.3 समथिंग आहे, आपण काय केलंय 2.3 ला मल्टिप्लाय केलं 4.6 झाला इंटू 10 केला. पण 4.6 समथिंग आहे इथे 5, त्याला 4.7 पकडूया इंटू 10 करूया. आता हा काय झाला 47. ठीक आहे. ते डिपेंड्स की तुम्हाला तिथं आता प्रॅक्टिस नुसार सुचेल की मी 50 ने डिवाइड करू का 45 ने डिवाइड करू. जर तुमच्या हातात लवकरात लवकर इझिएस्ट वे लागली तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि काही गोष्टी कशा करा की ॲझम्पशन करा 46 च्या जवळपास काय आहे 47 आहे. 46 पेक्षा जास्तच आन्सर आहे, 47च आहे. डायरेक्ट 48 इथे 4 पण नाहीये जे 48 प्लस जाईल. 46 च्या थोडं जास्त आहे म्हणजे 47, 46 च्या थोडं जास्त आहे म्हणजे 47. म्हणजे त्यांनी इथं गाईड केलेलं आहे आपल्याला थोडंसं त्या हिशोबाने. ठीक आहे, पुढे चला. एका कारचे ऑडोमीटर हे प्रवासाच्या सुरुवातीला 1200 किलोमीटर आणि प्रवासाच्या शेवटी 12,000 किलोमीटर आणि 12,800 किलोमीटर हे वाचने दाखवतात. जर प्रवासाला 4 तास लागले असतील तर कारचा सरासरी वेग किती आहे? ठीक आहे. सुरुवातीला काय होतं 12,000 किलोमीटर स्टार्टिंग, एंड पॉइंट काय होता आपला 12,800 किलोमीटर. टोटल किती प्रवास झाला 800 किलोमीटर. किती तासात प्रवास झाला 400 तासात, 4 तासात. ठीक आहे. आणि वेग विचारला म्हणजे तुम्हाला काय दिलं डिस्टन्स दिला, टाइम दिला आणि काय विचारलं वेलोसिटी. आपला वाय लक्षात ठेवा, डिस्टन्स टाइम वेलोसिटी. तुम्हाला विचारला काय वेग विचारलाय. वेग बरोबर वेगला मी क्लॅम्प करेल तर डिस्टन्स अपॉन टाइम येऊन जाईल. ठीक आहे ना, काय हरकत नाही. आता हे सर्व कसे मीटर पर सेकंड, हे काय किलोमीटर आणि हे आवर्स मध्ये आहे. मला यांना कन्वर्ट करावं लागेल ना थोडस. तर डिस्टन्सला काय करेल मी इथे 800 वेग बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. वेग आहे 800, यांना मला काय करायचंय 1000 ने गुणा करायचंय भागिले टाइम. हा 4 तास आहे, 60 मिनिट 60 सेकंड. ठीक आहे, 0 ला 0, 4 ने याला कट केलं, हा 200. आता 200 गुणिले 10 भागिले 36 5 18. ठीक आहे, हे काय झालं 200 गुणिले 5 भागिले 18. परत
100/9 ही झाली 500/9 मीटर पर सेकंड. चला, ए आणि बी या दोन स्थानांमध्ये अंतर 778 किलोमीटर आहे. मोहन ए ते बी पर्यंतचा प्रवास सगळं समजलं आणि लास्टला मला कळलं की सरासरी विचारलेली आहे. ही स्टोरी माझ्या काही कामाची नाहीये. मला कामाचं काय आहे? वेग 84-56. मी सरळ उठेल, सरासरी काउंट करेल. 2 गुणिले 84 गुणिले 56. 84 आणि 56 170, 90, 140. ठीक आहे, या कंडिशनला आपण आलो. 2 याला कट केलं 70. 84 गुणिले 56. 70 ला मी काय लिहिणार? 7 × 10. 7 × 7, 7 × 8 56. 84 गुणिले 8 हा येणार 84 गुणिले 8, 8 चौक 32, 8 8 64 आणि 3 67. ठीक आहे, तर 67,672 भागिले 10 हा 10 वरती गेला 67.2 किलोमीटर प्रति आवर. ठीक आहे, चला. एक ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. सरासरी विचारली का? नाही. आता हा प्लेन प्रॉब्लेम आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे. वरतून आपण ट्रेन बघितली, वरतून ही अशी दिसली आपल्याला. आणि ती त्याच दिशेने 2 किलोमीटर आणि 4 किलोमीटर या वेगाने चालत असलेला राज आणि मधुर अनुक्रमे 9 सेकंद आणि 10 सेकंदात ओलांडते. ठीक आहे, इथे कुठेतरी नाही का राज असेल, इथे कुठेतरी मधुर असेल, आणि हे सगळे काय उत्तर टू दक्षिण चालली आहे. हे पण त्याच दिशेने चालले आहेत. ठीक आहे, राजला ती ओलांडतीये. राजची स्पीड दिली आपल्याला, तर राजची स्पीड 2 किलोमीटर प्रति आवर आणि मधुरची स्पीड दिली आपल्याला 10 किलोमीटर प्रति आवर. सॉरी, 4 किलोमीटर प्रति आवर. ठीक आहे, ट्रेनची लांबी मला काही माहिती नाही, मी एक्स पकडलेली आहे. ट्रेनची स्पीड पण मला माहित नाही, मी ती एक्स पकडलेली आहे. ट्रेनची लांबी एक्स आहे आणि स्पीड एस पकडलेली आहे. यांची स्पीड दिलेली आहे. आता हीच लांबी राजला क्रॉस करणार आहे, हीच लांबी मधुरला क्रॉस करणार आहे. तर काय आपल्याला डिस्टन्स कॉमनच आहे याच्यामध्ये. अगोदर मग मी राजची स्पीड आणि ट्रेनची स्पीड ही कॅल्क्युलेट करून घेईल, यांच्यातली रिलेटिव्ह स्पीड काढून घेईल. तर काय आहे की राज आणि रेल्वे यांची रिलेटिव्ह स्पीड काढली मी, तर काय होणार आहे? रेल्वेची स्पीड एस आहे, राजची स्पीड ही आहे. ठीक आहे, किलोमीटर प्रति आवर दिलेले आणि मीटर मध्ये काढायला सांगितलंय त्यांनी. याला काय करणार? 5/8. आता हे काय आहे? हे बघा, ट्रेनची स्पीड एस आहे त्याच दिशेने, राजची स्पीड पण त्याच दिशेने. मग जेव्हा दोन्ही स्पीड एकाच दिशेने असतील तर त्यांच्या स्पीडची होत असते डिफरन्स. जेव्हा दोन्ही स्पीड अपोजिट डिरेक्शनच्या असतील तेव्हा त्यांचा होत असतो ऍडिशन. तर आता एकाच डिरेक्शन मुळे असल्यामुळे काय झालं, आपण यांची वजाबाकी घेतलेली आहे आणि ही आता 5/18 ही आली पूर्ण आता मीटर पर सेकंड मध्ये. सेम कंडिशन मी मधुरसाठी घेईल. रेल्वेची स्पीड आहे एस, मधुरची स्पीड आहे 4. दोघेही एकाच डायरेक्शन मध्ये असल्यामुळे रिलेटिव्ह स्पीड आहे डिफरन्स आणि 5/18 मीटर पर सेकंड. ठीक आहे, ही कंडिशन आपल्याला दोघांची पण मिळालेली आहे, राज आणि मधुर साठी.
दोन्ही केस कंडिशन दोन्ही केसच्या संदर्भात, राज आणि मधुरच्या संदर्भात ट्रेनची लांबी कॉमन आहे, म्हणजे डिस्टन्स कॉमन आहे. ठीक आहे. इथे काय असायला पाहिजे, ट्रेनची लांबीच म्हणजे डिस्टन्स आहे का, तर मधुरची आणि राजची कुठली लांबी नसती, ती झिरोच असतीये. तर इथे एक्स बरोबर स्पीड म्हणजे काय आहे तुमची, आता हा स्पीड S-2 इंटू 5/18 आणि टाइम किती दिलाय तुम्हाला राजला क्रॉस करताना 9 सेकंड्स. सेम जेव्हा ते आता मधुरला क्रॉस करेल, जेव्हा ती मधुरला क्रॉस करेल त्या टाइमला पण काय आहे, एक्स बरोबर S-4, एक्स बरोबर S-4 इंटू 5/18 आणि क्रॉस करते किती टाइम मध्ये, 10 सेकंड्स मध्ये. आता एक्स एक्स तर LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वलच आहे, म्हणजे आपण दोघांना पण काय करू, इक्विलेट करू. इक्विलेट केल्यामुळे काय होईल आपल्याला, इथून समथिंग एस ची किंमत तर मिळेल. 5/18 इथे कटले, 5/18 इथे कटले, 9S मायनस 18 बरोबर 10S मायनस 40. -9S मायनस 18 इज इक्वल टू 10S मायनस 40. यस ला एका साइडला घेऊ, 10S मायनस 9S इज इक्वल टू, हा आता 18 तिकडे जाईल, तर 40 मायनस 18 हा झाला 1S बरोबर 22. 1S म्हणजे S बरोबर 22. मी कुठल्याही टर्म मध्ये S बरोबर 22 ठेवून देईल. ठीक आहे, मी इथे ठेवून देईल S बरोबर 22. 22 मायनस 4 गुणिले 5/18. आता काय होता, याला इक्विलेट केलं होतं x संदर्भात, मी S ची किंमत घेतली 22, ठेवून दिली 22 याच्यामध्ये. 22 मायनस 4 5/18 इंटू 10, 18 इंटू 5/18 इंटू 10, 18 कट झाला, 5 गुणिले 10 50. ठीक आहे, एक्स ची लांबी जर आपण काढली तर 50 मीटर येईल. ठीक आहे मित्रांनो, चला एका व्यक्तीला 150 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 12 तास लागतात. जर तो या अंतराचा 2/3 भाग 5/8 या वेळेत कापतो, तर उरलेल्या वेळेत उर्वरित अंतर कापण्यासाठी त्याचा वेग किलोमीटर प्रति आवर मध्ये 1 दशांश स्थानापर्यंत पूर्णांकित किती असावा. ठीक आहे, टोटल डिस्टन्स किती आहे मित्रांनो, 150 किलोमीटर. 150 किलोमीटर कंप्लीट करण्यासाठी त्याला वेळ किती लागलाय, 12 तास. या 150चे 3/5/8 सॉरी 2/3 अंतराचा 2/3 2/3 म्हणजे 100 किलोमीटर. त्यांनी किती तासात केलंय, 5/8, 12 तासाचा 5/8 म्हणजे 7.5. आता 150 पैकी 100 किलोमीटर कटलेत, म्हणजे राहिले किती, 50. आणि या 12 तासातून 7.5 मायनस केले, आपण 7.5 तास मायनस केले, तर राहिलेत 4.5. ठीक आहे, बरोबर आहे. त्यांना काढायचा वेग. आपल्याकडे माहिती आहे डिस्टन्स माहिती आहे, टाइम माहिती आहे, वेलोसिटी काढायची आहे तुम्हाला. डिस्टन्स, टाइम, वेलोसिटी. वेलोसिटीवर हात ठेवला तर मला डिस्टन्स अपॉन टाइम मिळेल.
डिस्टन्स अपॉन टाइम मिळेल. 50/45 सॉरी 4.5. मी काय केलं इथे 10 नी मल्टिप्लाय केलं, इथे 10 नी मल्टिप्लाय केलं. मग हे काय झालं 500/45. पंचेचाळीस एक 45 परत 5 राहिले. 45 एक 45 ठीक आहे. परत 5 राहिले. परत मी याला 0 कव्हर केला. 45 एक 45 म्हणजे 11.1. सिंपल होतं. काही याच्यात काही जास्त अवघड काहीच कंडिशन नाहीये. एक वेळेस रिवाइज करून देतो तुम्हाला मी. टोटल डिस्टन्स तुमचं किती आहे 150 किलोमीटर. त्याला आवर्स लागलेत 12. याचा 2/3 150चा 2/3 म्हणजे 100 किलोमीटर. आणि 12 तासाचा 5/8 म्हणजे 7.5 आवर्स. 150तून 100 किलोमीटर त्यांनी कापले म्हणजे 50 किलोमीटर राहिला. आणि 7.5 घंटे 12 तासातून संपले म्हणजे 4.5 तास राहिले. ठीक आहे. हा डिस्टन्स झाला, हा टाइम झाला. तुम्हाला काढायचा वेग. वेग बरोबर डिस्टन्स वेलॉसिटी टाइम. वेग बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स तुमचा 50 आहे, टाइम तुमचा 4.5 आहे. आणि हे जर डिवाइड केलं तर आन्सर तुमचं 11.1 येईल. स्पीडली आन्सर येऊन जाईल. एक्सप्लेन करताना वेळ लागतो, पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता ते जास्तीत जास्त 12-13 सेकंड्स मध्ये पण आन्सर येऊन जातात. प्रॅक्टिस सेशन आहे, एवढं काय अवघड नव्हतं त्याच्यामध्ये. हे बघा, एका पोलिसाला 200 मीटर अंतरावर एक चोर दिसतो. चोर पळण्यास सुरुवात करतो आणि पोलीस त्याचा पाठलाग करतो. चोर आणि पोलीस हे अनुक्रमे अनुक्रमे 10 किलोमीटर आणि 11 किलोमीटर या वेगाने धावतात. 6 मिनिटांनंतर त्यांच्यामधील अंतर मीटर मध्ये किती असेल? ओके फाईन. तर बघा, चोर म्हणलाय, चोर आणि पोलीस. ठीक आहे. आणि सुरुवात केली पोलीस आणि चोर. कन्फ्युजन नको. सो हे आपण काय केलंय, चोर आणि पोलीस. कुठेतरी पोलीस आहे, 200 मीटर अंतरावर त्यांनी चोराला बघितलंय. आता चोर पोलिसाला बघून थांबत नाही, पळत असतो. पोलिसाची स्पीड किती आहे 11 किलोमीटर प्रति आवर. चोराची किती आहे 10 किलोमीटर प्रति आवर. काय विचारले की या कंडिशन मध्ये 6 मिनिटांनंतर त्यांच्यातलं अंतर किती असेल. स्पीड काढून घेऊया पहिले आपण. पोलीस आणि चोराची रिलेटिव्ह स्पीड काढून घेऊया. -10 आणि मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे तुम्हाला. तर काय करणार, किलोमीटरचं मी मीटर मध्ये चाललोय, मोठ्यातून छोट्यात चाललोय. छोटी बाजू कुठली माझी 5/18. छोटा युनिट माझा 5/18. ही आली माझी मीटर पर सेकंड. ही स्पीड आली आहे आता मीटर पर सेकंड. 11 - 10 म्हणजे एकच. 1 × 5/18 म्हणजे माझी रिलेटिव्ह स्पीड किती आहे 5/18. मला मिनिट दिलेत ना 6 मिनिटांनंतर. ठीक आहे. तर त्यांच्यातलं अंतर किती आहे, डिस्टन्स बरोबर टाइम वेलॉसिटी. डिस्टन्स काढायचं, टाइम गुणिले वेलॉसिटी. वेलॉसिटी किती आहे माझी 511 मीटर पर सेकंड. टाइम किती माझा 6 मिनिट. पण मित्रांनो सेकंड्स मध्ये पाहिजे. 6 मिनिट आहे, सेकंड मध्ये पाहिजे. मिनिटाला गुणिले 60 केलं तर सेकंड मध्ये आला. ठीक आहे. 6 × 6 6 × 18 3 × 3 20 × 60 20 × 5 100 मीटर. म्हणजे
6 मिनिटानंतर यांच्यातलं अंतर 100 आणि पुढच्या 6 मिनिटानंतर जर दोघांचा फिटनेस सारखाच असेल, चोर पण थकला नाही आणि पोलीस पण थकला नाही, तर काय झालं की पुढच्या 6 मिनिटानंतर परत 100 म्हणजे 6 आणि 6 12, अंदाजा 12 मिनिटानंतर पोलीस चोराला पकडतील. आपल्याला इतक्या लांब जायचं नाहीये. आपल्याला काय विचारले की 6 मिनिटानंतर अंतर किती असेल, तर 6 मिनिटानंतर माझं अंतर 100 आहे. मी त्याच्या पुढे एक पाऊल पुढे गेलो की बाबा आता जर मला चोराला पकडायचं असेल तर पोलिसांना किती वेळ लागला असेल, तर 6 मिनिटात 100, त्याच्या पुढच्या 6 मिनिटात 100, आता हे टोटल डिस्टन्स 200 कव्हर झालं, म्हणजे 12 मिनिटानंतर पोलीस चोराला पकडतील. रीना तिच्या घरापासून 3 किलोमीटर प्रति आवर या वेगाने चालत गेल्यास एका वाढदिवसाच्या पार्टीला तिला 20 मिनिटे उशिरा पोहोचते. जर तिने तिचा वेग 4 किलोमीटर प्रति आवर पर्यंत वाढवला असता तर ती 30 मिनिट लवकर पोहोचली असती. तिचे घर आणि वाढदिवसाच्या पार्टीचे ठिकाण यांच्या दरम्यानचं अंतर किती आहे? ठीक आहे, एक जस्ट आपण थोडस व्हिज्युअलाइज करण्यासाठी, एक रीनाचं घर आहे आणि ते कुठेतरी पार्टीचं ठिकाण आहे. हे त्यांचं अंतर आहे या घरामध्ये आणि पार्टीच्या ठिकाणामध्ये. तर ते काय म्हणतं की रीना जर 3 किलोमीटर प्रति आवर वेगाने गेल्यास ती 20 मिनिटं उशिरा पोहोचते. ठीक आहे, किलोमीटर किलोमीटर, इथे काय दिलं मिनिट, इथे काय दिलं मिनिट, इथे किलोमीटर्स आहे आणि इथे पण किलोमीटर आहे. या मिनिटांना पण आपल्याला काय करावं लागेल, आवर्स मध्ये कन्वर्ट करावं लागेल. करूयात, काय हरकत नाहीये. हे डिस्टन्स माहित नाही आपल्याला किती आहे, तर अंतर काढायचं आपल्याला डिस्टन्स माहित नाहीये, पण डिस्टन्स कॉमनच आहे. का तर 2 स्पीड घेतल्यात आपण, डिस्टन्स कॉमन आहे. ठीक आहे मित्रांनो, घेऊया आपण, करूयाला. डिस्टन्स बरोबर वेळ आणि वेग. ठीक आहे, तुम्ही हा वाय विसरायचा नाही, या वायला धरूनच चला आता. डिस्टन्स टाइम वेलोसिटी, डिस्टन्स काढायचा, टाइम वेलोसिटी. मला डिस्टन्स माहित नाहीये. ठीक आहे, पहिली कंडिशनला काय घेतलंय मी की जर माझी वेलोसिटी 3 ची असेल, 3 किलोमीटर प्रति तास ही जर माझी वेग असेल, तर मला वेळ किती लागायला आहे, हा जो टाइम आहे त्याच्यामध्ये काय होतंय की मी उशिरा पोहोचतोय 20 मिनिट, म्हणजे मला 12 वाजता पोहोचायचंय तर मी 12 वाजून 20 मिनिटाला पोहोचतोय, म्हणजे उशीर होतोय मला. तर मला उशीर होतोय 20 मिनिटांचा, आणि मला हे पाहिजे कशामध्ये, तासामध्ये पाहिजे. तर हे 20 मिनिट भागिले 60 जर केलं तर माझे आले तासामध्ये उत्तर. आता हे पण तास झाले, हे पण तास झाले आणि हे किलोमीटर झालेत. आता डिस्टन्स माझा किलोमीटर मध्येच येणार आहे. तर हा डी एका स्पीडला घेतला आहे, दुसरी स्पीड घेतली मी. आता डिस्टन्स कॉमनच आहे, डिस्टन्स काय बदललेलं नाही, तिचं घर आणि तिचं पार्टीचं ठिकाण एकच आहे, ते काय बदललेलं नाहीये. दुसऱ्या डिस्टन्सला काय केलं आपण, दुसऱ्या वेलोसिटीसाठी काय केलं आपण की तिची स्पीड घेतली आपण आता 4 किलोमीटर्स. आता जो काही टाइम लागणार आहे 30 मिनिट ती लवकर पोहोचणार आहे, म्हणजे 12 वाजता पोहोचायचंय तर 30 मिनिट लवकर म्हणजे 11:30 वाजता, म्हणजे वजा करावं लागतील मला 30 मिनिट लवकर. आणि हे पण मिनिट मध्ये आहे, याला मला आवर्स मध्ये कन्वर्ट करायचं तर डिवाइड बाय 60 करावं लागेल. ठीक आहे, आता इथे मी कन्वर्ट करून घेईल, 1/3 येऊन जाईल, याला डायरेक्ट 1/3 करून घेऊ आपण इथे, आणि इथे 1/2 करून घेऊ इथं आपण इथे. ठीक आहे मित्रांनो, नवीन इक्वेशन्स काय येतील मग आता, d इज इक्वल टू 3 इंटू टी प्लस 1/3 आणि d इज इक्वल टू 4 इंटू टी मायनस 1/2. काय हरकत नाही, नव्याने सुरुवात करू आपण. डी बरोबर
3 गुणिले टी मायनस टी प्लस, का तो उशिरा पोहोचतोय 20/60. तर हे काय आलं आपलं 3 गुणिले टी प्लस 1/3. दुसरी कंडिशन आली आपली डी बरोबर 4 गुणिले टी प्लस टी मायनस, का तर ते अगोदर पोहोचतंय, स्पीड वाढली तर ते अगोदर पोहोचतंय. आता यालाच काय लिहिलं आपण 4 गुणिले टी मायनस 1/2. आता डिस्टन्स कॉमन आहे, हे दोन्ही इक्वेशन्स मी इक्वेट करून घेईल. इक्वेट करताना काय करेल मी आता 3t प्लस 1 3 इंटू 3t प्लस 1 आपण होल डिवाइडेड बाय 3. हा एक घेतली कंडिशन आपण. या कंडिशनला 2t मायनस 1 4 गुणिले 2t मायनस 1/2 3 3 कटला 2 नी 2 कटला, काय राहिलं 3t प्लस 1 इज इक्वल टू 2t मायनस 1 आणि 2 नी मल्टिप्लाय केलं तर 4t मायनस 2. मग काय केलंय की हा 3t तिकडे गेला तर 4t मायनस 3t t आणि हा 2 इकडे आला तर 3 2 मायनस इकडे आला, हा -2 इकडे आला तर प्लस झाला 1 + 2 3. तर हा आता सगळं आवर मध्ये आलंय. 3 तास लागतील आपल्याला. ठीक आहे, तर मी कुठल्या इक्वेशन मध्ये टी ची किंमत 3 ठेवून दिली इथे. आता कुठली पण इक्वेशन घेईन मी. चला मी हीच इक्वेशन घेतो. या इक्वेशन मध्ये टी ची किंमत मी 3 ठेवून देईल. 3 गुणिले 3 अधिक 1/3 9 प्लस 1 10 3 गुणिले 10/3 3 त्रिक 9 अधिक 1 10 होल डिवाइडेड बाय 3 3 3 कटला. तर डिस्टन्स किती आला माझा 10 किलोमीटर. डिस्टन्स आला माझा 10 किलोमीटर. ही व्हॅल्यू घेतली टी आणि एका कुठल्या इक्वेशन मध्ये 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. तुमचं डिस्टन्स आहे टी इज इक्वल टू 10 किलोमीटरच येणार आहे. डी इज इक्वल टू 10 किलोमीटर. तर रीनाच्या घरामध्ये आणि पार्टीच्या ठिकाणामध्ये अंतर किती येणार आहे 10 किलोमीटर. ठीक आहे, या प्रॉब्लेमला दोन्ही अप्रोच आहेत. एक आहे आपला वॉरियर अप्रोच आणि एक आहे पोलाइट अप्रोच. पोलाइट अप्रोच काय असेल बघा, तरी काय सांगतोय, एक ट्रेन 1 पकडली आपण 40 किलोमीटर प्रति आवरनी चालली आहे आणि ट्रेन 2 30 किलोमीटर प्रति आवरनी चालली आहे. एका तासात ती 40 किलोमीटर कव्हर करेल, एका तासात ती 30 किलोमीटर कव्हर करेल. म्हणजे 40 आणि 30 एका तासामध्ये. तर या 30 पेक्षा ही 10 किलोमीटर काय करेल एक्स्ट्रा कव्हर करेल एका तासामध्ये. दुसऱ्या तासामध्ये काय करणार, परत ही 40 किलोमीटर चालणार आहे, परत ही 30 किलोमीटर चालणार आहे, परत काय होणार 10 किलोमीटर ते एक्स्ट्रा कव्हर करणार आहे. 10 किलोमीटर तो एक्स्ट्रा कव्हर करणार आहे. म्हणजे 2 तासामध्ये 80 किलोमीटर होतील, 2 तासामध्ये 60 किलोमीटर होतील, 2 तासामध्ये 20 किलोमीटर होतील एक्स्ट्रा. 80 किलोमीटर 60 किलोमीटर, 80 आणि 60 चा डिफरन्स किती आहे 20 किलोमीटर. तर काय म्हणतं बघा, ते त्या एकमेकींना भेटेपर्यंत पहिल्या ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 80 किलोमीटर जास्त अंतर पार केलेले आहे. पी आणि क्यू यांच्या दरम्यानचे अंतर शोधा. या 2 स्टेशन मध्ये आपल्याला अंतर शोधायचं आहे आणि यांची स्पीड पण काय दिली 2 ट्रेनची ही दिलेली आहे आपल्याला.
तर काय झालं की पहिल्या तासात ती 40 किलोमीटर जाती, पहिल्या तासात ती 30 किलोमीटर जाती. तर 40 आणि 30 चं अंतर किती येणार? 10 किलोमीटर एक्स्ट्रा. दुसऱ्या तासात परत 40 आणि हे 30 परत 10 किलोमीटर, म्हणजे 2 तासात त्यांनी 80 किलोमीटर, 2 तासामध्ये 60 किलोमीटर, 20 किलोमीटर एक्स्ट्रा कव्हर केलेत. आता हे 2 तासाचं झालं. पुढच्या 2 तासात परत 80 कव्हर केलेत, परत 60 कव्हर केलेत, 20 एक्स्ट्रा झालेत. पुढच्या 2 तासामध्ये 80, 20, 60. पुढच्या 2 तासामध्ये 80, 20 आणि 60. काय झाले बघा, त्यांनी किती कव्हर केलेत? 80 किलोमीटर एक्स्ट्रा कव्हर केलेत. 20, 20, 20, 20, 40, 60, 80. हे झाले टोटल 80 किलोमीटर. किती झालेत? 80, 80, 80. 4 वेळेस. 4 वेळेस म्हणजे काय? 8 चौक 32, 320 आणि हे 4 वेळेस 60 म्हणजे 240. 320 आणि 240 यांचा डिफरन्स किती आला? 80 किलोमीटर एक्स्ट्रा कव्हर केलेत नाही. मग या दोघांची ऍडिशन जर केली मी, हे 80 ची काय गरज नाही आपल्याला, हे दाखवण्यासाठी आहे. या दोघांची जर मी बेरीज केली तर 0 ला 0, 4 ला 2 6, 0 ला 0, 4 आणि 2 6, 2 आणि 3 5. त्यांच्या दोघांमधलं अंतर आहे 560 किलोमीटर. ठीक आहे मित्रांनो, हे झालं एक नॉर्मल अप्रोच. आता तुम्हाला वॉरियर अप्रोच जर करायचा असेल, करावाच लागेल, त्याशिवाय तुमचं स्पीड आणि टाइम मॅच होणार नाहीये. काय म्हणते ते? एका तासामध्ये हा 40 किलोमीटर, एका तासामध्ये हा 30 किलोमीटर. एका आवर मध्ये 10 किलोमीटर. एका आवर मध्ये डिफरन्स किती आहे? 10 किलोमीटरचा आहे. ठीक आहे, मला कुठे जायचंय? 80 किलोमीटर पर्यंत जायचंय. तर मला किती वेळ लागेल माहित नाहीये. मी काय करेल, 10 चे किती म्हणजे 80, 10 चे किती म्हणजे 80. दहा चे 8 म्हणजे 80. मग हेच 8 मला इकडे घेऊन यायचे. 8 गुणिले 1 म्हणजे 8. किती? 8 आवर्स. 8 आवर्स, 8 आवर्स. ठीक आहे, मला काय करायचंय, एक अंदाजा टाइम मिळाला आता. 8 आवर्स मध्ये 560 किलोमीटर कव्हर होत आहेत माझे. जेव्हा आपण काढलं होतं एका आवर मध्ये 40 किलोमीटर, दुसऱ्या आवर मध्ये त्याच आवर मध्ये 30 किलोमीटर, 2 स्पीड आहेत ना आपल्या. परत 40 किलोमीटर, परत 30 किलोमीटर, म्हणजे 2 तासात किती आहेत? 80. 2 तासात किती आहेत? 60. ठीक आहे, 80, 80, 80, 60, 60, 60. हे 2 तास, 2 तास, 2 तास, हे पूर्ण किती झालेत? 8 तास. हे टोटल किती झालं तुमचं? 320 तास, 20 किलोमीटर. हे 240 किलोमीटर. दोघांची ऍडिशन 560 किलोमीटर. लागले तास किती? 8. वॉरियर अप्रोचने असा गेला 8 तास भेटलेत तुम्हाला. ठीक आहे, काय हरकत नाही.
या दोघांची रिलेटिव्ह स्पीड किती येते बघा. दोघं एकमेकांच्या दिशेने, म्हणजे आता स्पीड ऍड व्हायला पाहिजे. रिलेटिव्ह स्पीड आली 70ची, 70 किलोमीटर प्रति आवर. आता किलोमीटर मध्ये येते, किलोमीटर मध्येच आहे. काय नाही, हरकत नाही. याही पद्धतीने येईल, त्याही पद्धतीने येईल. तर मी म्हणतो जे आपण एक नॉर्मली बघितलेलं होतं, 8 तासामध्ये आपण नाही का 560 कव्हर करतोय, तर हे तर आपल्याला मिळालेच आहे. आणि त्याच्या अगोदर पण काय केलं होतं आपण, की यांचा डिफरन्स जर काढला तर 2 तासाला बाबा हे 80 किलोमीटर कव्हर करतोय, 2 तासाला 80 किलोमीटर, 2 तासाला 60 किलोमीटर. ठीक आहे, या स्पीडनुसार. तर एक्स्ट्रा किती होत आहेत 2 तासामध्ये? 20 किलोमीटर. मला 80 किलोमीटर एक्स्ट्रा कव्हर करायचे. मी गुणिले 4 केले इथं, मी गुणिले 4 केले इथे, मी पण गुणिले 4 केले इथे, इथे पण मी 4 ने गुणाकार केलंय, इथे पण मी 4 ने गुणाकार केल्यानंतर 240 आलं, इथे पण मी 4 ने गुणाकार केल्यानंतर 320 आलं, हे 4 ने गुणाकार केल्यानंतर 80 आले, 320 240 560. ठीक आहे, 560. या दोघांचा डिफरन्स हा 80 आलेला आहे. यानुसार पण आपलं 560 किलोमीटर आन्सर येऊन जातं. म्हणजे आपण 3-4 पद्धती घ्या, टाइम काढू शकता. 8 तास लागला, आपण ते वॉरियर मेथडनी काढलं. आपण पोलाइट अप्रोचनी बघितलं की बाबा 2 तासाला माझा 20 किलोमीटरचा एक्स्ट्रा कव्हर होतो, तर असं 8 तासामध्ये काय होतं की माझा 80 किलोमीटर कव्हर होतात. मग 80 किलोमीटर कव्हर होताना मला 8 तास लागले, तर मी डिस्टन्स केलं 320 किलोमीटर, इथे केलं 240 किलोमीटर. आता ह्या ट्रेन एकमेकांना भेटण्या अगोदरची गोष्ट आहे. इकडून ही ट्रेन आली इथपर्यंत, इकडून ही ट्रेन आली इथपर्यंत, ही 30च्या स्पीडने गेली. हा, 30च्या स्पीडने 240 केलं, 40च्या स्पीडने 320 केले. ठीक आहे, यांच्यापेक्षा 80 जास्तच केले, आणखी भेटल्या नाहीत, या एकमेकी जवळ आहेत. हा टोटल डिस्टन्स जो आहे तो 560 आहे. याला वेळ लागलाय 8 आवर्स. ठीक आहे मित्रांनो, काही कन्फ्युजिंग नाहीये. 1-2 वेळेस तुम्ही शांततेने बघा. मी 1-2-3 अप्रोच टाकायचे प्रयत्न केले याच्यामध्ये, जे की तुम्ही जो तुम्हाला वाटेल त्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे मित्रांनो, टेक केअर, गुड डे, बाय. काही फायदा होत असेल, काही पॉइंट्स क्लिअर होत असतील, नवीन काही भेटत असेल समजून घेण्यासाठी, स्पीड वाढत असेल, तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, टेक केअर, गुड डे.